तुकोबाराय सांगतात की चिंतामणी देवा, ज्यांचा एवढा मोठा उत्सव तुम्ही केलाय, ज्यांच्यासाठी सगळी तयारी केलेली आहे, त्यांचं हे पात्र आहे, गणपती बाप्पांचं हे पात्र वाढून ठेवलेलं आहे. चिंतामणी देवांना तुकोबाराय सांगतात की देवा, तुम्ही तुमच्या आराध्य दैवताला या ठिकाणी जेवण करण्याकरता बोलवा. अभंगाच्या चिंतामणी देवा गणपती आला, चिंतामणी देवा सांगतात की चिंतामणी देवा, तुम्ही गणपती बाप्पांना बोलवा आणि हे दुसरं जे पात्र वाढलेलं आहे ना, त्यांना भोजन करण्यासाठी बोलवा. मला संघ महिला मंडळ, देव कधी जेवतो का? महिला मंडळांना प्रश्न विचारते मी, देव जेवतो का? तुमच्या हाताने कधी जेवला का? तुम्ही जेवताना कधी बघितलं का? नाही. तो जेवल तरी कसा? या बाबतीत महिला मंडळीवर माझा एक आरोप आहे. मला सांगा, तुम्ही भगवान परमात्म्याला जो देवाला नैवेद्य बनवतात तो केवढा असतो? एवढा एवढा मांजराच्या कानापेक्षा थोडा मोठा असतो, बरोबर ना? बरं, नैवेद्य आपला असा असतो बघा, नैवेद्य एकदाच लाटणार, एकदाच त्या तव्यावर भाजायला टाकणार, त्यातही उलटणीच्या तडाख्यात जेवढे सापडतील तेवढेच उलटे होणार. नंतर ते नैवेद्य एका ताटामध्ये काढून घेतात, बरोबर ना? सगळे नैवेद्य एका ताटात सुरक्षित अंतरामध्ये ठेवतात आणि मग त्या सारामध्ये बोट बुडवतात, बरोबर? सारात बोट बुडवलं की मग पहिल्या नैवेद्यापासून टपक 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 शेवटच्या नैवेद्यापर्यंत
तेव्हा शेवटचा नैवेद्य पहिल्या नैवेद्याला विचारतो, काय रे कशाचं बोट होतं रे? तो म्हणतो तुला माहित नाही. तो म्हणतो अरे माझ्यापर्यंत आलंच नाही. तो पहिला नैवेद्य सांगतो अरे साराचं होतं, साराचं. नंतर मग त्या गुळवण्यात बोट बुडवतात. मग शेवटच्या नैवेद्यापासून सुरुवात, टपक 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 टपक. मग पहिला नैवेद्य शेवटच्याला विचारतो, काय रे कशाचं बोट होतं रे? तुझ्यापर्यंत आलं नाही? नाही रे मला फक्त साराचंच आलं. तो म्हणतो गुळवण्याचं होतं. म्हणजे पहिल्याला साराचं, शेवटच्याला गुळवण्याचं, आणि मधल्यांना कशाचंच नाही. त्यानंतर ते भजे घेतात, एकच घेतात. तितक्यात जर बाळ्या रडत आला, अर्ध त्याला आणि अर्ध द्यायचं आणि वरून म्हणायचं काय, तो कोण आहे? बाळ मुंजा. बाळ मुंजानं खाल्ल्या तर काय होतं. आणि मग ते भजे घेणार, त्याचा सगळा चुरा करणार, त्या नैवेद्यावर टाकणार. त्यानंतर कुरडई घेतात. कुरडईचा तर फक्त आवाजच त्या नैवेद्याला देतात. बरं हा नैवेद्य आपण स्वतः घेऊन जातो का? नाही, त्या बाळूकडे देतो. तो बाळू नैवेद्य देवासमोर ठेवतो, गणपती बाप्पा समोर ठेवतो आणि सांगतो, देवा झालं का आता, घेऊ का आता? असा आपला नैवेद्य आपण आपल्या घरातल्या मालकाला द्यायचा. तो काय म्हणेल, एवढ्या घराचं मी पालन पोषण करतो, मला एवढंच जेवण? म्हणजे एक घराचं पालन पोषण करणाऱ्याला जर एवढा राग येत असेल तर संपूर्ण जगाचं पालन पोषण करणाऱ्या भगवंताला किती राग यावा. एवढासा आपला तो नैवेद्य असतो. मग आपल्या हातानं देव नैवेद्य खाईल का? पण लक्षात घ्या, मन से गोविंद गोपाल गाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. मन से गोविंद गोपाल गाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. कौन कहता है भगवान खाते नहीं, सच्चे मन से मगर हम खिलाते नहीं. शबरी की तरह तुम खिलाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. मन से गोविंद गोपाल गाया करो, प्यारे मोहन को दिल में बसाया करो. कोण म्हणतं भगवान परमात्मा नैवेद्य खात नाही? पण लक्षात घ्या, माझ्या नामदेवरायांसारखा नैवेद्य जर देवासमोर ठेवला ना तर पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, जेऊती लागली नाम्यासवी. भगवान परमात्मा नैवेद्य खातात, पण त्यासाठी आपला भाव तसा असावा लागतो. ज्या चिंतामणी देवांना तुकोबाराय सांगताय की देवा तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य खाण्यासाठी त्या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी बोलवा, आणि ज्या गणपती बाप्पांना बोलवताय त्यांना आपण गणपती म्हणतो. गणपती याचा अर्थ गण अधिक पती. गण किती असतात? गण कधी बघतात हो? गण लग्न जमवत असताना बघतात ना. गण, मनुष्यगण, देवगण, राक्षसगण, हे जे 3 गण आहेत, या 3ही गणांचा जो पती आहे तो आहे गणपती. विठ्ठल अशा या गणपती बाप्पांचं वर्णन माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीची पहिली ओवी आहे त्या पहिल्या ओवीतच वर्णन केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशो. माझ्या ज्ञानोबरायांनी ज्या गणपती बाप्पांचं वर्णन केलेलं आहे त्या गणपती बाप्पांच्या कमरेला जो करगोटा आहे तो कोणता आहे? तो 4 पदरी जो करगोटा आहे ते 4 वेद आहे. जे 6 हात आहे ते 6 शास्त्र आहे, आणि अंगावर
जे 18 अलंकार आहे ते 18 पुराण आहे. असा माझा जो गणपती बाप्पा आहे, या गणपती बाप्पांना जर आपण बघितलं तर त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. तसं अनेक देवतांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक देवताच्या हातामध्ये कुठलं तरी शस्त्र आहे, प्रत्येक देवताच्या हातामध्ये आहे. तसं गणपती बाप्पांच्या हातामध्ये काय आहे? फरशी, म्हणजे कुऱ्हाड त्याला म्हणतात. ही कुऱ्हाड कुठून आलेली आहे तर वर्णन असं सांगितलेलं आहे की एकदा महादेव त्या ठिकाणी राक्षसांना मारून थकलेले होते आणि कैलासावर आल्याच्या नंतर त्यांनी गणपती बाप्पांना सांगितलं की गणपती, मी या ठिकाणी विश्रांती घेत आहे, आतमध्ये कुणालाच येऊ देऊ नको, तू बाहेर उभा राहा, रखवालदार म्हणून बाहेर उभा राहा. गणपती बाप्पा बाहेर उभे राहिले आणि त्या ठिकाणी परशुरामजी महादेवांना भेटण्यासाठी आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी गणपती बाप्पांनी त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही, त्यांना अडवलं, तुम्हाला आत जाता येणार नाही. परशुरामांनी बघितलं, म्हटले मला आत जाऊ देत नाही, मला जर तुला आतमध्ये जाऊ द्यायचं नसेल तर माझ्या बरोबर युद्ध कर. गणपती बाप्पा मनामध्ये विचार करताय, अरे माझ्या बरोबर तुम्हाला युद्ध करायचं, ठीक आहे. त्यांचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर माझे गणपती बाप्पा अशी देवता आहे महाराज, काही नाही, परशुरामांना आपल्या सोंडीमध्ये गुंडाळलं आणि इतकं लांब फेकून दिलं, परशुराम त्या ठिकाणी पडले. आता या सगळ्या आवाजामुळे पाडावं लागले. परशुरामजी त्या ठिकाणी जेव्हा ते उठून बसले आणि उठून बसल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं, एवढंसं पोरग त्याने मला इकडे फेकून दिलं, ही त्याची चूक नाही, ज्याने त्याला या ठिकाणी उभं केलं होतं त्याची चूक आहे. म्हणजे कोणाची? महादेवांची चूक आहे. ज्याने मला या ठिकाणी याला उभं केलं ना त्याच्याकडेच बघतो. आणि मग परशुरामजींनी आपल्या हातामध्ये, त्यांच्या हातामध्ये काय असायचं? शस्त्र, कुऱ्हाड, फरशी. त्यांनी ती घेतली आणि ती कुऱ्हाड सुद्धा परशुरामांना कुणी दिली होती? महादेवांनीच दिलेली होती. म्हणजे गुरुची विद्या गुरुलाच. हातामध्ये घेतलेली फरशी महादेवांच्या दिशेने जेव्हा फेकली, गणपती बाप्पांनी विचार केला, हे शस्त्र जर माझ्या वडिलांना जर लागलं तर त्यांची निद्राभंग होईल, काय करावं? म्हणून जशी ते शस्त्र आलं, गणपती बाप्पांनी उडी मारली. उडी मारल्याबरोबर ते शस्त्र आपल्या दातावर घेतलं, म्हणून गणपती बाप्पांचा अर्धा दात तुटला. कुठलीही मूर्ती जर गणपती बाप्पांची आपण बघितली तर गणपती बाप्पांना किती दात आहे? किती आहे मुलांना? गणपती बाप्पांना 2, एक पूर्ण दात आहे आणि एक अर्धा दात आहे. 2 म्हणायचं नाही, अजून पण तिथे जाण बघू नये किती दात आहे. 1.5 दात आहे, कारण त्या फरशीनं तो दात त्या ठिकाणी पडला. आणि महादेवांना जेव्हा हे कळालं, महादेव त्या ठिकाणी आलेले आहे आणि महादेवांनी त्या ठिकाणी बघितलं की अरे, आपल्या मुलांना गणपती बाप्पांना या ठिकाणी आपले निद्राभंग होऊ दिले नाही, परशुरामांसोबत युद्ध केलं, प्रसन्न झाले आणि ती जी फरशी होती, ते जे शस्त्र होतं, ती जी कुऱ्हाड होती, ती परशुरामांकडून घेऊन टाकली आणि ती फरशी गणपती बाप्पांना जसं आपण बक्षीस म्हणून देत असतो तसं त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहे. म्हणून गणपती बाप्पांच्या हातामध्ये जी कुऱ्हाड आहे ती महादेवांनी दिलेली आहे. विठ्ठल असे हे जे गणपती बाप्पा आहे, ज्यांचं वर्णन त्या ठिकाणी तुकोबाराय करताय.
अशा गणपती बाप्पांचा जन्म कसा झालेला आहे रात्री तुम्ही ऐकलेलंच असेल, पण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. जेव्हा महादेव हे नवरदेव झाले आणि नवरदेव झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी नवरदेव आलेला आहे आणि आल्याच्या नंतर बघा नवरदेवाला सासूरवाडीकडचे जे काही मंडळी असतात ते सगळेजण मिळून स्नान घालत असतात. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती, सगळेजण मिळून स्नान घालत असतात. मग पार्वती मातेच्या ज्या करवल्या होत्या त्यांनी ठरवलं, म्हटले अरे हा नवरदेव वेगळाच दिसतोय, याने कधी आंघोळ केली की नाही, याच्या अंगाला एवढं भस्म लागलेलं आहे, म्हटले याला इतक्या मोठ्या जटा याच्या आहे, बस म्हटले याला आता आपण सगळ्यांनी मिळून याला न्हाणून काढायचं. कुणाला कुणाला न्हाणून काढायचं होतं? नवरदेवाला म्हणजे महादेवाला. आणि मग पार्वती मातेच्या करवल्या त्यांनी केलं काय, तर नवरदेवाच्या ज्या जटा गुंडाळलेल्या होत्या त्या जटा सोडल्या आणि जशा जटा सोडल्या त्या जटेतून एक बाईच बाहेर पडली. आणि त्यांनी जेव्हा ती बाई बघितली आणि मग त्या सगळ्या करवल्या पार्वतीकडे पळत गेल्या. पार्वती पार्वती तुझं वाटोळं झालं, तुझं वाटोळं झालं. म्हटले काय झालं? पार्वती त्या बाबाच्या डोक्यामध्ये अगोदरच एक बाई बसलेली. पार्वती मातेला माहित होतं ती बाई कोण आहे. कोण होती ती? गंगा. म्हणजे पार्वती मातेची कोण? पार्वती मातेची ती बहीण होती. पार्वती मातेची बहीण म्हणजे शंकराची कोण? शंकराची कोण? मेवणी. मेवणी डोक्यात. असं जर असेल तर पार्वती मातेला किती राग यायला पाहिजे. पण पार्वती मातेला माहित होतं की ती जी गंगा जटेमध्ये धारण केलेली आहे ती कशासाठी केलेली होती, तर पार्वती मातेला नित्य दररोज पार्वती मातेला उठायचं आणि स्नानासाठी जाऊन बसायचं. काहीच घ्यायला लागत नव्हतं, बादली नाही, मग नाही, काहीच नाही. जगातला असा एक तरी नवरा मला सांगा की जो आपल्या बायकोला पाणी उतरून देतो आहे का? इथं बसलेल्यापैकी भाग्यवान कुणी? कोणीच नाही. पण पार्वती माता इतक्या भाग्यवान होत्या की फक्त जाऊन बसायचं आणि ती गंगा जटेतून पार्वती मातेला नित्य स्नान होतं. कारण पार्वती मातेपासून एक मंगल रूप त्या ठिकाणी निर्माण होणार होतं, म्हणून नित्य स्नान पार्वती मातेला त्या ठिकाणी असायचं. आणि एक दिवस पार्वती माता स्नानाला बसलेल्या असताना पार्वती मातेनं शिव महापुराणामध्ये आलेलं वर्णन आहे की पार्वती मातेनं कार्तिकेयला म्हणजे मोठ्या मुलाला बाहेर उभं केलं आणि सांगितलं की बाळा मी स्नान करते, मी जोपर्यंत स्नान करते तोपर्यंत आतमध्ये कुणाला येऊ देऊ नको. कैलास म्हणजे बिनकुलपाचं घर, आतमध्ये कुणाला येऊ देऊ नको. पण कार्तिकेय उभे राहिले, महादेव त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर महादेवांना कार्तिकेय काहीच बोलले नाही, महादेव आतमध्ये गेले. असं 2-3 वेळा झालं. एकदा तर कार्तिकेयला कडेवर घेऊन महादेव आतमध्ये गेले. पार्वती मातेनं सांगितलं कार्तिकेय तुला मी सांगितलं होतं की आतमध्ये कुणालाच येऊ देऊ नको, पण तू माझं ऐकलं नाहीस. पार्वती मातेला राग आला होता, तू माझं ऐकलं नाही, बरोबर आहे तू माझा मुलगा नाही ना, कारण कार्तिकेय हे पार्वती मातेचे पुत्र नाही, तू माझा मुलगा नाही ना, म्हणून तू माझं ऐकत नाही. शिव महापुराणात वर्णन आलेलं आहे की जेव्हा पार्वती माता असं बोलल्या तेव्हा कार्तिकेय सुद्धा म्हटले बरोबर आहे, तू जर माझी आई नाही ना तर खरंच मी सुद्धा तुझा मुलगा नाही. दोघांमध्ये थोडं भांडण झालं आणि मग भगवान शंकरांना प्रश्न पडला की बाजू कुणाची घ्यावी. शेवटी महादेवांनी पार्वती मातेला सांगितलं, म्हटले पार्वती तू एक काम कर, तू तुझं स्वतःच बाळ निर्माण कर की जेणेकरून ते तुझं रक्षण करेल.
आणि मग पार्वती मातेनं काय केलं तर गणपती बाप्पाची निर्मिती करायची होती, म्हणून पार्वती मातेनं आपल्या शरीराचा काय काढला, काय काढला, मळ काढला. आता मला सांगा, पार्वती माता कुणाच्या कांदे लावायला जात होत्या का? एकदा एका मुलाने मला प्रश्न केला, ताई तुम्ही कीर्तनात सांगतात की गणपती बाप्पा बनवण्यासाठी पार्वती मातेनं त्यांच्या अंगाचा मळ काढला, मग एवढा मळ निघण्यासाठी त्यांनी किती दिवस आंघोळ नसेल केली? एवढा मळ येण्यासाठी लहान मुलं काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही. एका मुलाने मला प्रश्न केला, म्हटले ताई तुम्ही मला सांगा, एक साखरीचा पोता आहे, त्या साखरीच्या पोत्याजवळ 4 मुंग्या त्या ठिकाणी आहे, त्यातल्या 3 मुंग्या साखर खाताय, 1 मुंगी साखर खात नाही, का खात नाही? त्यांना त्या मुलाला सांगितलं, म्हटले बाळा असं होणारच नाही, मुंगी साखर खाणार नाही असं होणारच नाही. त्याने सांगितलं नाही, ती मुंगी साखरच खात नव्हती. म्हटले बाळा असं होणारच नाही, नाही मला उत्तर द्या. त्याला म्हटले ठीक आहे बाळा, मला तर काही उत्तर माहित नाही, पण तू सांग का खात नसेल? त्याने सांगितलं, अहो ताई अगदी सोपं उत्तर आहे, त्या मुंगीला डायबिटीज होती. इतके हुशार मुलं असतात. एक तर इतका हुशार होता, शाळेमध्ये त्यांच्या साहेब आले आणि आल्याच्या नंतर साहेबांनी 1 नंबरची बेंच जी असते तिथल्या मुलाला प्रश्न केला. कारण साहेबांचं म्हणणं असं होतं, प्रत्येकाचं तेच असतं की 1 नंबरच्या बेंचवर बसलेले मुलं हुशार असतात. आणि साहेबांनी त्याला प्रश्न विचारला, बाळा 10 रुपयाला 1 आंबा, तर माझं वय किती? तो मुलगा बघत राहिला. अरे उत्तर कसं द्यावं, त्याला काही उत्तर देता आलं नाही. 2 नंबरच्या बेंचवर गेले, तिथं विचारलं, त्याला काही देता आलं नाही. असं करत करत शेवटच्या बेंच पर्यंत आले. आता शेवटच्या बेंचवर अशी परिस्थिती होती की त्याचा मित्र झोपलेला होता आणि साहेब येता हे जेव्हा त्या शेजारच्या मित्रानं बघितलं, त्याने पटकन त्याला उठवलं, उठ साहेब आले. मित्र त्याच्यासाठी लागतात. मित्र वनव्यामध्ये वनवाला होता ना, त्याला पटकन उठवलं आणि तो उठून उभा राहिला. साहेबांनी बघितलं होतं की तो झोपलेला होता. त्याच्याजवळ गेले, म्हटले का रे शाळेत झोपा काढायला येतो का? सांग म्हटले माझ्या प्रश्नाचं उत्तर. 10 रुपयाला 1 आंबा, तर माझं वय किती? त्या मुलाने साहेबाकडे बघितलं, नीट निरीक्षण करून बघितलं आणि त्याने सांगितलं, म्हटले साहेब तुमचं वय 42. साहेब म्हटले अरे बापरे, अगदी बरोबर उत्तर तू दिलं, माझं वय 42च आहे. किती हुशार मुलगा आहे. सरांना सांगितलं, सर तुम्ही हुशार मुलांना पाठीमागे बसवतात, किती हुशार हा मुलगा आहे. साहेबांनी त्या मुलाला विचारलं, बाळा तू उत्तर बरोबर दिलं, पण मला फक्त सांग की तू कुठली मेथड वापरली, कोणती पद्धत वापरली, कोणती रीत वापरली, म्हणजे उत्तर बरोबर आलं तुला? त्याने सांगितलं, म्हटलं काही नाही साहेब, आमच्या गल्लीमध्ये एक हाफमॅड आहे, त्याचं वय 21 आहे आणि तुम्हाला बघितल्याच्या नंतर मला तुम्ही फुल मॅड दिसले, म्हणून 42. विठ्ठल मुलं काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही महाराज. त्या मुलानं मला विचारलं, म्हटले ताई एवढा मळ पार्वतीच्या अंगावर आला कुठून? पण लक्षात घ्या, पार्वती माता ज्या होत्या ना, हिमवंताच्या पोटी जन्मली पै गोरटी, हिमवंताच्या पोटी जन्माला आलेली अतिशय सुंदर पार्वती माता होत्या. पार्वती मातेनं अंगाचा मळ काढला नाही. तर जसं आपण उन्हाळ्यामध्ये देवाला उठणं लावत असतात, तसं पार्वती माता आपल्या अंगाला उठणं लावत असायच्या. काही ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की चिखलाचा गणपती बनवला आणि काही ठिकाणी वर्णन आलेलं आहे की आपल्या अंगाचा त्या ठिकाणी जो लावलेला उठणं होतं ते उठणं काढलं आणि त्या उठण्याचा त्या ठिकाणी गणपती बाप्पा बनवले आणि
त्या गणपती बाप्पांमध्ये प्राणज्योत जेव्हा आली आणि मग ते गणपती बाप्पा उठून उभे राहिले आणि हात जोडून त्या आईला सांगितलं, आई सांग मला काम काय आहे. खरा मुलगा तोच जो आईला काम विचारतो, माझं काम काय आहे. पण आपले मुलं अगोदर काय विचारतात, दाम. अगोदर मला दाम दे तेव्हा तुझं काम करेल. हात जोडले आणि सांगितलं, आई मला काम काय आहे सांग. आईनं सांगितलं, काही नाही बाळा, मी या ठिकाणी स्नान करते. मी स्नान करत असताना आतमध्ये कुणाला येऊ द्यायचं नाही, तू या ठिकाणी उभं राहायचं. गणपती बाप्पांना सांगितलं, आई मी उभा राहतो, पण मला जर कुणी विचारलं तुझं नाव काय तर मी काय सांगू. पार्वती मातेनं सांगितलं, बाळा तू माझ्या विनयाचं रक्षण करणार आहेस म्हणून तुझं नाव विनायक. गणपती बाप्पांचं पहिलं नाव जे झालं ते विनायक. आणि मग त्या ठिकाणी ते उभे राहिले. सगळ्यांना माहित आहे की भगवान महादेव त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आतमध्ये जाऊ लागले. गणपती बाप्पांनी सांगितलं आतमध्ये जाता येणार नाही. महादेवांना त्या ठिकाणी अडवलं. महादेव म्हणतात, मला अडवणारा तू कोण. म्हटले, मी पार्वती मातेचा मुलगा आहे. पार्वतीचा मुलगा म्हणजे माझाच मुलगा आहे, मला आतमध्ये जाऊ दे. नाही म्हटले, जाता येणार नाही. आणि मग भगवान शंकरांना राग आला आणि रागामध्ये त्रिशूळ काढलं आणि त्या मुलाचं मुंडकं उडवलं. आणि ते मुंडकं उडवल्याच्या नंतर तो आवाज पार्वती मातेला आतमध्ये गेलेला आहे. पार्वती माता बाहेर आल्या आणि आपल्या मुलाची परिस्थिती बघितल्याच्या नंतर आदिमाया शक्ती आहे महाराज, त्या आदिमाया शक्तीला भयंकर असा राग आला. कारण हे जे विश्व निर्माण झालेलं आहे हे संपूर्ण विश्व ज्या आदिमायेपासून निर्माण झालेलं आहे. तुम्ही म्हणाल विश्व आदिमायेपासून आलं कसं. एकदा जेव्हा त्या ठिकाणी भगवान विष्णू झोपलेले असताना त्यांच्या नाभी कमळातून कमळ वर आलं. त्या कमळावर ब्रह्मदेव होते. मी कुठून आलो हे शोधण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेव त्या कमळाच्या देठाने खाली गेले, खाली भगवान विष्णू दिसले. भगवान विष्णू होते, ब्रह्मदेवही होते आणि तितक्यात भगवान शंकरही त्या ठिकाणी आले. आणि आल्याच्या नंतर ते एकमेकाला विचारू लागले, तू कोण, मी कोण, इथे कशासाठी आलोय. तितक्यात त्या ठिकाणी एक शक्ती आली. तिनं तिघांनाही एका विमानामध्ये बसवलं आणि विष्णू लोकामध्ये ती शक्ती त्यांना घेऊन गेली. तर त्या ठिकाणी या तीनही देवांनी बघितलं की विष्णू लोकामध्ये एक विष्णू बसलेला आहे, एक लक्ष्मी त्या ठिकाणी बसलेली आहे. भगवान विष्णू विचार करतात की अरे या विष्णू लोकामध्ये मी असायला पाहिजे आणि हे कोण आहे. पुन्हा ब्रह्मलोकामध्ये नेलं. त्या ठिकाणी एक ब्रह्मा आहे, एक सरस्वती आहे. ब्रह्मदेव विचार करू लागले की अरे या ठिकाणी तर माझ्यासारखाच दाढीवाला बसलेला आहे, हा कोण आहे. पुन्हा कैलासामध्ये गेले. त्या ठिकाणी भगवान शंकर दिसले. तीनही लोकांमध्ये दिसले. पुन्हा इंद्राच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले. सगळे देव, इंद्र, महेंद्र, चंद्र, सगळे देव त्या ठिकाणी बसलेले होते. आणि सगळ्या देवांमध्ये ते विमान जेव्हा उतरलं, इंद्र त्या ठिकाणी आला आणि सगळ्यांनी बघितलं की सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी सुंदर असं आसन मांडलेलं होतं आणि त्या आसनावर ती आदिमाया शक्ती बसलेली होती. तेव्हा सर्वांनी प्रश्न केला की हे आदिमाया शक्ती, आम्ही कोण आहोत. तेव्हा त्या आदिमाया शक्तीनं त्यांना सांगितलं की अरे माझ्या पायाच्या अंगठ्यापासून तुम्ही सगळे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहात. अशी ही आदिमाया शक्ती. आणि अशा आदिमाया शक्तीला जेव्हा राग आला तिने भगवान शंकरांना सांगितलं की तुम्ही माझ्या मुलाला मारलेला आहे, काहीतरी करा. भगवान शंकरांनी सांगितलं काळजी करू नको, मी तुझ्या मुलाला जिवंत करतो. आणि सांगितलं की जा आणि उत्तर दिशेला ज्या ठिकाणी उत्तरेकडे डोकं करून जो कोणी झोपलेला असेल त्या प्राण्याला त्याचं मुंडकं तोडून आणा आणि घेऊन या. म्हणून लक्षात घ्या, आपली जुनी माणसं आपल्याला सांगत असतात की बाबांनो उत्तरेकडे डोकं करून कधी झोपायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी हत्ती होता. त्या हत्तीचं मुंडकं आणलं आणि गणपती बाप्पांना त्या ठिकाणी बसवलं. गणपती बाप्पा उठून उभे राहिले आणि उठून उभे राहिल्याच्या नंतर ही आदिमाया शक्ती पार्वती माता भगवान शंकरांना सांगते की माझ्या मुलाला तुम्ही जिवंत केलं, पण आता माझ्या मुलाला देव कोण म्हणेल.
मला जसं वाटेल तसं त्याचं रूप मी बनवलं होतं, पण आता त्याचं असं रूप झालेलं आहे, त्याची वाकडी सोंड आहे, इतके मोठे कान आहे, इतकी मोठी त्याची डेरी आहे. आता याला देव कोण म्हणेल? भगवान शंकरांनी सांगितलं, काळजी करू नको देवी, तुझ्या या पुत्राला सगळ्या देवांमध्ये पहिलं स्थान तुझ्या पुत्राला असेल. त्याची पूजा केल्याशिवाय दुसरी पूजा सुरू होणार नाही. म्हणून गणपती बाप्पांना त्या ठिकाणी पहिल्या पूजेचा मान महादेवांनी दिला. विठ्ठल असे हे जे गणपती बाप्पा आहे, तुकोबाराय चिंतामणी देवांना सांगतायत की चिंतामणी देवा, तुम्ही गणपती बाप्पांना जेवण करण्यासाठी बोलवा. तेव्हा चिंतामणी देवांच्या लक्षात आलं की अरे, आतापर्यंत आपण अनेक प्रकारे गणपती बाप्पांची भक्ती केली, पण आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य आलं नाही. तेव्हा चिंतामणी देव तुकोबारायांना सांगतात, काय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, चिंतामणी देव तुकोबारायांना सांगतात की तुकोबा, माझी एवढी थोरवी नाही हो की मी गणपती बाप्पांना या ठिकाणी घेऊन येईल, कारण मला अभिमान झालेला आहे. लक्षात घ्या, अभिमान हा माणसाला कधीच झाला नाही पाहिजे, कधीच होऊ नये. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. माणसाकडे नम्रता असावी. नम्रता असलेला मनुष्य कुठेही जातो, फक्त नम्रता असावी लागते. एकदा दोन मुंग्या बसलेल्या होत्या, त्यांच्या चर्चा सुरू झाली. तुम्ही म्हणाल मुंग्या चर्चा करतात का? कीर्तनामध्ये सगळं होत असतं. त्या मुंग्यांमध्ये चर्चा सुरू झाली. एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणते, अगं मला दिल्लीला जायचं आहे. ती म्हणते, काही वेडी झाली की काय? आपला अंथरूण बघून पाय पसरावे? तुझा जीव केवढा, तुझा बजेट केवढा, तू बोलती केवढी, अरे तुला दिल्लीला जाता येईल का? तिने म्हटले, नाही पण मला जायचंच आहे. त्या मुंगीने काय केलं, आता या मुंगीला दिल्लीला जायचं म्हटल्याच्या नंतर ती दुसरी मुंगी म्हणते, अगं तुला साधं या स्टेज पासून गणपती बाप्पा पर्यंत जायला 2 दिवस लागतील.
आणि तू म्हणते दिल्लीला जायचं. ती म्हणे मी बरोबर जाणार. तिने काय केलं तर एक मनुष्य दिल्लीला निघालेला होता. ती बरोबर त्याच्या खिशामध्ये जाऊन बसली. खिशामध्ये बसली आणि फ्लाईट मध्ये बसली. तिकीट नाही, विजा नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्या विमानात बसली आणि सकाळीच बरोबर अगदी वेळेत दिल्लीमध्ये पोहोचली. तिथं गेल्याच्या नंतर मग घरी जी मुंगी होती तिला तिने व्हिडिओ कॉल केला. आणि व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर तिने बघितलं. म्हटलं अरे कुठं आहे? म्हटले दिल्लीत आले. म्हटले थांब. म्हटले हे बघ आता मोदी साहेब येणार आहे, तुला मोदी साहेब दाखवते. तिने सांगितलं. म्हटले अरे तू दिल्लीत पोहोचली कशी? तिने सांगितलं काही नाही. दिल्लीत जर यायचं असेल तर दोनच गोष्टी कराव्या लागतात. एक तर लहान व्हावं लागतं आणि दुसरं म्हणजे मोठ्याचा हात धरावा लागतो. लक्षात घ्या. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जर परमार्थात मोठं व्हायचं असेल ना तर तुम्हाला लहान व्हावं लागेल. विकार घालवावे लागतील आणि विकार घालवल्याच्या नंतर लहान झाल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबारायांसारख्यांचा मोठ्यांचा हात जर तुम्ही धरला ना तर मोक्षरूपी दिल्ली तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाला अभिमान होता कामा नये. सगळ्यांना माहीत असेल की काळजी करू नका, अगदी 9 वाजता मी कीर्तन सोडणार आहे. जेव्हा सगळ्यांना कळालं होतं की सगळ्या गोपी त्या ठिकाणी आलेल्या होत्या, रास क्रीडा चालू होती आणि ती रास क्रीडा अशी होती की ब्रह्मदेवाची 6 महिन्याची रात्र त्या ठिकाणी एक केली होती. रास क्रीडेच्या राती म्या ब्रह्मा षडमास केली होती. आणि मग त्या गोपींना इतका अभिमान झाला, इतका अभिमान झाला. त्या गोपी अभिमानामध्ये कृष्णाला भगवंताला काम सांगू लागल्या. देवाला सांगतात. एक गवळण तर एक गोपी त्या ठिकाणी देवाला सांगते, देवा अरे माझी वेणी सुटलेली आहे, माझी वेणी तू त्या ठिकाणी घालून दे. भगवंत वेणी घालण्याचं काम करताय. दुसरी गोपी काय सांगते, देवा जिचं नाव ललिता आहे ती सांगते, देवा मला तहान लागलेली आहे, मला पाणी दे. आणि पाणीही मला लांबून आणून देऊ नको, तू या ठिकाणी मला सोडून जायचं नाही, इथेच बसायचं आणि इथेच पाणी आणायचं. देवाने सुंदर अशी वेणू वाजवली आणि त्या ठिकाणी जसं आपण बोरचं पाणी काढतो तसं त्या ठिकाणी पाणी भगवंताने काढलं. आजही त्या ठिकाणी त्या ललिता नावाच्या गोपीसाठी ते पाणी काढलेलं होतं. म्हणून त्या ठिकाणी जे कुंड आहे त्याला ललिता कुंड म्हणतात. आणि प्रत्येक गवळण गोपिका त्या ठिकाणी देवाला काम सांगत होती. देवाच्या लक्षात आलं की अरे यांना अभिमान झालेला आहे. फक्त एकट्या राधेला अभिमान झालेला नव्हता. देवाने राधेला आपल्या बरोबर घेतलं आणि सांगितलं, चल म्हटले यांना अभिमान झालेला आहे. दूर कुंजवनामध्ये त्या ठिकाणी दूर वनामध्ये घेऊन गेलेले आहे. आणि वनामध्ये नेल्याच्या नंतर एका झाडाखाली दोघंही बसलेले आहे. आणि राधेच्या मनामध्ये आले, अरे भगवंताने सगळ्या गोपिकांना सोडून दिलं आणि मला एकटीला मला घेऊन आले. आणि मग त्या ठिकाणी राधेलाही त्या ठिकाणी अभिमान झाला आणि तिने सांगितलं, देवा मला आता माझे पाय खूप दमले आहे, मला आता चालवत नाही, तुम्ही मला उचलून घ्या. कोण म्हणताय? राधिका सांगते, देवा मला तुम्ही उचलून घ्या, माझे पाय दुखताय. आणि देवानं सांगितलं, ठीक आहे, ठेव माझ्या खांद्यावर पाय. अभिमान झाला, खांद्यावर पाय ठेवला आणि त्या ठिकाणी भगवंत लुप्त झाले. मला एकच सांगायचं आहे की तिळभर जरी अभिमान झाला तो भगवंताला सहन होत नाही. भगवंत भक्ताला उचलून घेत असतो, खांद्यावर घेत असतो, पण केव्हा भक्ताच्या मनामध्ये जर भाव असेल तर भगवंत उचलून घेत असतात. पण अभिमान जर झाला तर भगवंत उचलून घेत नाही. म्हणून संत महात्मे सांगतात की बाबांनो, तुम्ही जर तुमचा अभिमान घालवला तर तुम्ही देव व्हाल. अभिमान गेला,
का म्हणे देव झाला म्हणून अभिमान गेला पाहिजे. आणि या ठिकाणी चिंतामणी देव त्या ठिकाणी तुकोबरायांना सांगतात, देव म्हणती तुकया एवढी कैसी थोरी अभिमान भीतरी नागावलो, मला अभिमान झालेला आहे. तरी तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणतात की नाही चिंतामणी देवा, काही करा पण तुमच्या आराध्य दैवताला तुम्ही बोलावून घ्या. कारण ही जी मंडळी बसलेली आहेत त्या ठिकाणी जे ब्राह्मण मंडळी, जे काही भक्त मंडळी बसलेले होते ते त्या ठिकाणी बघत होते की अरे 2 भक्त त्या ठिकाणी बोलताय, चिंतामणी देव आहे, तुकोबाराय आहे आणि दोनही भक्तांची चर्चा चालू आहे. तुकोबाराय चिंतामणी देवांना सांगताय की तुम्ही गणपती बाप्पांना बोलवा. आणि सगळ्यांना माहित होतं की ज्या अर्थी तुकोबाराय सांगतात नक्कीच चिंतामणी देव गणपती बाप्पांना बोलवतील आणि आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होईल. म्हणून ती जे भक्त मंडळी बसलेले होते त्यांचं पात्राकडे लक्ष नव्हतं, गुलाबजाम आहे की भात आहे की बासुंदी आहे काहीच बघत नव्हते, फक्त बघत होते की आता आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. तुकोबाराय सांगतात की अहो चिंतामणी देवा, खूप वेळ झाला, हे अन्न शिळं होत चाललेलं आहे, ब्राह्मण तटस्थ बसलेला आहे, तुम्ही गणपती बाप्पांना बोलवा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात कारण खूप वेळ झालाय. ते म्हणतात की अरे विठोबा रखुमाई नाही, भजन नाही, काहीच नाही, एवढा वेळ झालाय. कारण असं आहे बघा, तुकोबारायांच्या लक्षात आलं होतं संसारामध्ये किती वेळ घालवतील पण इकडे 10 मिनिट जरी जास्त झाले तर म्हणतात अरे आपला वेळ वाया गेला. 10 मिनिट सुद्धा वाया जातात. पण लक्षात घ्या, इकडे जितका वेळ तुमचा जाईल, जितका वेळ सत्कारणे लागेल, तितका वेळ तुम्हाला तो पुढच्या मार्गाला कामा येत असतो. इथं आपण जे करत असतो, या ठिकाणी जेव्हा उत्सव आपण करत असतो, भगवान परमात्म्याचा उत्सव जो कोणी करत असतो, जो कोणी घडवून आणत असतो आणि त्या उत्सवामध्ये जो कोणी मदत करत असतो, हे गणपती बाप्पा जे आहेत ना बघा, त्यांचे डोळे अगदी सूक्ष्म आहे, बारीक आहे. ते डोळे बारीक का आहे तर अगदी सूक्ष्म दृष्टीने ते सगळ्यांकडे बघताय. आपल्या भाषेत CCTV अगदी बारीक दृष्टीने बघताय की अरे माझ्या कार्यामध्ये कोण कोण पैसे देतंय, कोण कोण मदत करतंय, कोण कोण त्रास देतंय. एवढं सोपं नाही हे सगळं घडून आणणं, आपल्याला वाटतंय, पण एवढं हा उत्सव घडून आणणं सोपं नाही. कीर्तनकारांना बोलवा, गायक बोलवा, वादक बोलवा, त्या ठिकाणी कणिक आणा, पावडर आणा, सिस्टीम लावा, हे सगळं सोपं नाही. जे करतं त्यालाच माहीत असतं. आणि त्यातही जे कोणी नाव ठेवतं तेव्हा त्याला काय म्हणतात गणपती बाप्पाला? वक्र तुंड. जे कोणी वाकडं चालेल
त्याच्यासाठी तो वक्रतुंड, आणि जो सरळ चालेल त्याच्यासाठी तो सरळ आहे. म्हणून त्याचे डोळे बारीक आहे. त्याला एकच सांगायचं आहे की बाबांनो, संसार करत असताना अगदी सूक्ष्म दृष्टीने तुम्ही लक्ष ठेवा. कान मोठे आहे. याचं कारण असं आहे बघा, सगळेजण या 10 दिवसामध्ये तर सगळेच भगवंताची या ठिकाणी स्तुती करताय. प्रत्येक जण गणपतीची स्तुती करतय. आणि ही स्तुती करत असताना ती सहन सुद्धा झाली पाहिजे ना. स्तुती सुद्धा माणसाला पचवता आली पाहिजे. काही माणसांना मोठे पण पचवता येत नाही. आणि ही स्तुती पचवण्यासाठी मोठे कान आहे. त्याची डेरी मोठी आहे. डेरी मोठी कशासाठी आहे तर त्या डेरीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड त्या ठिकाणी आहे. आणि गणपती बाप्पा आपल्याला सांगत असतात की 10 दिवसामध्ये फक्त यायचं आणि खायचं आणि निघून जायचं असं नाही. तुम्ही इथं आल्याच्या नंतर लक्षात घ्यायचं आहे. गणपती बाप्पा सांगतात तुम्ही संसार करताय ना, संसारामध्ये आलात ना, या संसारामध्ये जे काही तुम्हाला ऐकायला येईल ते पोटात साठवून ठेवण्याची सवय ठेवा. विशेष करून महिला मंडळ, आपल्या पोटात काही राहत नाही, ते पोटात साठवून ठेवण्याची सवय तुम्ही लावा. प्रत्येकाच्या चुका असतील त्या गणपती बाप्पांनी पोटामध्ये घेतलेल्या आहे. त्याची डेरी मोठी आहे. आणि असा हा जो भगवान परमात्मा आहे, तुकोबाराय सांगतात की चिंतामणी देवा, अहो खूप वेळ झालाय, ब्राह्मण बसलेले आहे, तुम्ही गणपती बाप्पांना बोलवा. पण त्या अगोदर काय करा तर सगळ्यांनी मिळून भगवंताचं भजन करा. ते कसं करा? विठोबा रखुमाये, हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय विठोबा रखुमाये. हरि जय जय जय, हरि भजन केलं नाही. तुकोबारायांनी सांगितलं होतं तरी तुम्ही भजन केलं नाही. या ठिकाणी अगदी 2 मिनिट या ठिकाणी मी पुढे भजन म्हणते. बसलेल्यांनी सर्वांनी माझ्या मागे भजन म्हणायचं आहे. बघा, गणपती बाप्पा ही अशी देवता आहे की हे गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आनंद झालेला असतो. लहान मुलांनाही आनंद असतो, तरुणांमध्ये चैतन्य निर्माण झालेलं असतं आणि म्हाताऱ्यांनाही आनंद झालेला असतो की बस आता दररोज मोदक मिळणार, असा सगळ्यांनाच आनंद झालेला असतो. म्हणून सुंदर असं भजन सर्वांनी करायचं.